महिलांवर मुलींवर अत्याचार बघ ना, एवढा आता सगळीकडे होतोय. अत्याचार फक्त रस्त्यावर नाही होतोय. आता डिजिटली अत्याचार होतोय, ऑनलाईन अत्याचार होतोय, फेसबुकवरती अत्याचार होतोय, इंस्टाग्रामवर अत्याचार होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो जी एक सगळ्यात आपल्या सगळ्यांसाठी सुरक्षित जागा आहे महिला मुलींसाठी आणि ते म्हणजे त्यांचं घर. आज घरात मुली आपल्याला सुरक्षित दिसत नाहीयेत. तुम्ही जर बऱ्याच केसेस बघितल्या तर अन्याय करणारे कोण आहेत त्या लहान चिमुरडींवर? जन्म देणारा बाप, आजोबा, मामा, काका, भाऊ. म्हणजे आपला समाज कुठे चाललाय? ही इतकी पवित्र नाती आहेत आणि या नात्यांमध्ये कशा पद्धतीने छोट्या छोट्या मुलींबरोबर ती अत्याचार करायचं हे जे काम चाललंय. बघा, शासन प्रशासन आहे, सरकार आहे, परंतु आता आपल्या मुलीशी कसं वागावं हे सरकार सांगणार का बापाला? मामाला सांगणार तुझ्या भाचीशी कसं वागायचं हे मला तुम्ही सांगा. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की प्रत्येक आईलाही विवंचना असेल की मी विश्वास तर कोणावर ठेवायचा. काही तासात आरोपी पकडले जातात, त्यांच्यावर कारवाई होते, परंतु या घटनाच घडू नये यासाठी शासन, प्रशासन आणि समाज यांनी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. म्हटलं की आता महिला पुढे येत आहेत, महिला पुढे येत आहेत, मुली पुढे येत आहेत, आपल्यावरती काय अन्याय होतोय हे त्या सांगतायत. मला वाटतं हे पण एक चांगलं साईन आहे की त्याच्यामुळे या हरामखोरांचे खरे चेहरे हे समाजाच्या पुढे येत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होतीये. त्यामुळे सरकार सर्वतोपरी त्या ठिकाणी काम करतंय. आज 200हून अधिक फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला राज्यामध्ये फिरताना दिसत आहेत, कारण लैंगिक अत्याचारामध्ये सगळ्यात महत्वाचा पुरावा जर कुठला असेल तर तो आहे फॉरेन्सिकचा. आधी आठवडा 2-2 आठवडे लागायचे, परंतु आता मात्र जागेवरती डीएनए टेस्ट असेल, सीसीटीव्हीचं एक्स्ट्रॅक्शन असेल, कसलं अनालिसिस असेल, हे सगळं जागेवर होतंय आणि त्यामुळे पुरावे मजबूत मिळतात आणि यामुळे आरोपीची सुटण्याची शक्यता ही शून्यावरती येऊन पोहोचलेली आहे. एवढंच नाही, लैंगिक अत्याचारामध्ये आरोपींना जो पेरोल मिळायचा तो सुद्धा बंद करा अशा सूचना मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे. 2014ला त्यांनी हे केलं होतं, परंतु त्यावेळेला कोर्टाने आक्षेप घेतलेला, परंतु याही वेळेला पूर्ण ताकदीने आपण ते काम करणार आहोत. 112 सारखी आपण ज्याला म्हणू की इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा देशात महाराष्ट्र 1 नंबरला आहे. अशा पद्धतीने या असल्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी काम करते. नाही, मला असं वाटतं की आपण सजगच असलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलांचे अन्याय अत्याचार करणारी लोक ही घरातली लोक आहेत. आपण अतिशय डोळसपणे वागणं गरजेचं आहे. जराही तुम्हाला असं वाटलं की आपल्याला संशयास्पद वागणूक वाटली तर तात्काळ आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे आणि कारवाईसाठी पुढे यायला पाहिजे. थँक्यू.